पहिले आम्ही तिकडे जात होतो. आणखी तिसरा पंधरा आमच्यात जॉईन झालाय. आज 2-3 दिवस झाले ना मला काम ठेवत आहे. आपल्या युट्यूब चॅनल पडले नाही आहे. थोडा पुढे जातो तो बघतो ट्रॉफिक लागली तर आम्ही चांगला होईल. ट्रॉफिक लागली ना टाइम होतो. आपलं मागं लपलं आपला ड्रायव्हर स्पेशल कस्टमर येऊन गाडी चालवतो. तिथेही ट्रॉफिक असतो काय तो बरोबर गाडी काढतो. मागं बसला त्याला काय गाडी टाकलीच नाही चालवता गाडी ना नल्ला ड्रायव्हर होतो. त्याला इथून ना तिथून काय गाडी काढता येत नाही. तर रिक्षाला अजून काय नाही फक्त तुम्ही बघत राहा. अजून दाखवतो पुढं हमने कहने से ना उस जगह पे हमने आई सुनी तो ना जगह पे आई थी तो यहाँ ट्रैफिक कच्चू नहीं थी. तो यहाँ ट्रैफिक ना बहुत लगती ना 15-20 दिन पहले ना यहाँ इतना ट्रैफिक लगती कि यहाँ ना वो रोड से जाए जगह रही थी ना ये जगह से. तो आज हमने कही थी तो आज जाई थी ना तो 2-3 दिन से हमने कहा जगह ट्रैफिक ना लगती तो हमने आप जाई थी तो अपना और आगे जाई ना तो ना हमने फाटक ना लगती. अगर वहाँ फाटक लगती तो आप 15-20 मिनट जाई थी तो हमने वो जाए तो वहाँ दिखाई थी तो अगर बाद फिर हमने देखी थी कैसे ने तो वो जगह पर हमने जाए ना कैंसिल कर देते ना वरना ट्रेन का आवाज़ आई से तो वहाँ ट्रेन में रुकने से तो 15 से 20 मिनट जाए तो सामने जाए लेट हुई से इसने खातिर हमने बाईपास रोड माई से तो हमें यहाँ से पहुँचना वहाँ आगे से मी पोचलो दापोड्याला. आता आपण इथून पोहोचाव ना तर आपल्याला लागतो जिओ पेट्रोल पंप. जिओ पेट्रोल पंपचा थोडा असा कॉम्प्लेक्स आहे. त्याचं नाव काय ते नाव नाही. तो कॉम्प्लेक्स नाव आहे बघू शकता. पुढे ट्रॉफिकला जाम असते इकडं. सकाळ दुपार कोण पण येत असतील ना इकडे येऊ नका. इथे गाणं पण म्हणला या रस्त्यावर. त्याच्यामुळे बोलतो या रस्ता कधीच मारायचा नाही कारण इकडे मोठमोठ्या कंटेनर चालतात. बघू शकता तुम्ही कंटेनर करू शकता. ठीक आहे तुम्हाला भेटतो अजून कॉम्प्लेक्स कसं गेला तो इथं पोहोचतो येऊ मागचा रस्ता वाटतं येऊ सरळ रस्ता मारून आले ना तुम्ही. अजून थोडा पुढे गेला तर एक पांढरपुरी लागते. त्याच्या बाजूला प्रगती हॉटेल आहे. त्या हॉटेलमधून थोडा पण पुढे तुम्ही आले ना तर मग आपला गाला आहे H2 सिका इंडिया. त्या याचं टाईम झाला आहे 10-7. तर मग आता आम्ही चाललो आहे दाखवतो तुम्हाला अजून पुढं. तर काय तर आता वाजले रात्रीचे 8. तर आज आमचा दिवस तिसरा भागवतचा. तर आज आमचा डबल माल क्वांटिटी आमची पुढे संपले काय तर तीच क्वांटिटी आणायला चाललो आहे आम्ही. बघू शकता तुम्ही तो भादवड विलेज आहे. बघू शकता भादवड विलेज तुम्ही रस्ता आहे. तर रस्त्यातून आता आपल्याला आतमध्ये जायचं. तुम्हाला तर पुरा ॲड्रेस माहीतच आहे. तर गायचं केसं बघू शकता आपले कसे मोठे झाले आता. अजून त्यांना मोठे करतो तुम्ही कमेंटमध्ये सांगा मी कोणता कलर करू केसाला. तर मग आता आपण चाललो माल घ्यायला. तर मग आम्हाला आता सांगतो तुम्हाला आम्ही थोडा पुढे गेला सांगतो. एक पुढे मोठी कहाणी झाली आमच्यासोबत. ती कहाणी सांगतो अजून पुढे गेलं. तर आता आपण मनसे ऑफिसपर्यंत पोहोचलो आहे. मी तर ते बोलून सांगतो मी कुणाला भेट नाही. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. एक बात नो बात. मी मनसेचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या 7 पिढ्याला पण तेच सांगेल एक मनसे लाख मनसे. मी मनसेला खूप सपोर्ट करतो माझ्या दिलाशी. आणि मला कधी मनसे ग्रुप भेटला कुठं पण तर त्यांची एकदम दिलाशी मेहनत करेन मी. माझा पण एक विचार चालू आहे की मी पण मनसे ग्रुपमध्ये ॲड व्हायला. अगर मी मनसे ग्रुपमध्ये ॲड झालो हे जे भैयेत ना UP बिहारवरून आले हे जे आपल्याशी रूपामध्ये वागतात ते इकडून UP बिहारवरून कमवायला आले आपल्यासाठी. ते आपल्या माहिती महाराष्ट्रात येऊन बाळासाहेब ठाकरेंना विचार होता जो आपल्यासोबत मानाने वागला आपण पण त्यांना तेवढाच मान द्या. आपण काय तुम्हाला सांगतो एक मराठे तर लाख मराठे. म्हणून बोलतो मराठ्यांचा नाद करायचा नाही. अजून दाखवतो तुम्हाला थोडं पुढे गेलं.